हाय हॅलो एव्हरीवन. आज मी लाल माटाची भाजी बनवते. तर त्यासाठी मी भाजी बघा निवडून घेते. फक्त पानं घेते मी भाजीची, देठ नाही घेत आहे, त्याचं स्टेम्प नाही घेत आहे. लीव्स फक्त घेणार आणि लीव्सला नंतर धुवून त्याला चॉप करणार बारीक. आता भाजी निवडून घेतली, कांदा घेतला, एक छोटासा हाफच कांदा घेणार आहे आणि त्याला फाईन चॉप करणार. त्यानंतर लसूण पण चॉप करून घेते आणि घरामध्ये हिरवी मिरची आणि लसूण जिऱ्याची एक अशी मी पेस्ट बनवून ठेवलेली असते. तर जेव्हा पण लीफी व्हेजिटेबल बनवते तर त्यामध्ये मी यूज करते. त्यामुळे आता सध्या मी फक्त कांदा आणि लसूण घेतला. आता बघा भाजी ते पानं जे आहेत ना त्याला चॉप करून घेतली. आता कढईमध्ये मी तेल टाकणार, त्यामध्ये जिरे, हिंग आणि लसूण टाकणार. मग कांदे टाकून थोडं परतून घेतलं की मग त्यामध्ये भाजी ते ग्रीन चिली पेस्ट टाकणार मी. होममेड ग्रीन चिली पेस्ट आहे ना माझ्याकडे, ती टाकणार. ॲक्च्युली संपली माझी ती, आता मला पुन्हा नवीन बनवावं लागेल. तो बॅच संपला माझा. आणि आता हळद थोडीशी. आता ही जी लीफी व्हेजिटेबल आहे ना, ही म्हणजे जितकं पॉसिबल तेवढं सिम्पल बनलं ना की छान. त्यामध्ये जास्त काही ॲडिशनल इन्ग्रेडियंट्स आपल्याला नाही लागत अजिबात. तर त्यामुळे मी फक्त सिम्पल एकदम बेसिक ठेवली त्याला मी. आता त्याला परतून घेते आणि आता मी जेव्हा त्याला परतून घेते तेलामध्ये, इतकं छान अरोमा येतो आहे घरामध्ये त्या भाजीचा, मस्त एकदम छान. त्यामध्ये ना ग्रेटेड कोकोनट टाकतात, फ्रेश कोकोनट असतं ना ते टाकतात. पण माझ्याकडे आता नव्हतं कोकोनट आणि एवढ्या पहाटे दुकान पण उघडले नसतील आता, तर त्यामुळे मी विदाऊट ग्रेटेड कोकोनट टाकते. बट इन केस इफ यू हॅव द नीड आईस कॅन टेक दी कोकोनट क्रश, द फ्रेश टेंडर कोकोनट क्रश. तर बघा भाजी झाली, किती छान दिसते, मस्त. टिफिनसाठी बनवते मी. थोडंसं मी वरून मीठ टाकलं बिकॉज लीफी व्हेजिटेबलला कसं मीठ आहे ना, अगोदर जर टाकलं तर भाजीचं प्रमाण कमी होतं आणि मग सॉल्टी होण्याची शक्यता असते.